अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जुन्या बायपास रोडवर रविवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात घडला। एका भरधाव आणि मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिली। या भीषण अपघातात वडील आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मायानगर भागातील रहिवासी गजानन माकोडे वय 55 वर्ष हे आपल्या दोन मुली सपना वय 24 वर्ष आणि प्रियंका वय 23 वर्ष यांना दुचाकीने घेऊन जात होते। सपनाला पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पकडायची असल्याने ते बडनेरा हायवेवरील ट्रॅव्हल्स स्टॉप कडे जात होते। रात्री आनंद मार्बल फॅक्टरी समोर मागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही जण सुमारे 50 ते 60 फूट लांब फेकले गेले। यामध्ये गजानन माकोडे आणि सपना माकोडे यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात दुसरी मुलगी प्रियंका माकोडे ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार कारमधील तरुण मद्यधुंद अवस्थेत होते। अपघातानंतर कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत। अपघाताचा थरार घडल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेमुळे मायानगर परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।